कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजीतील संग्राम चौकात राहणारा अवधूत ढवळे आणि पोवार मळ्यातील प्रथमेश शंकर कोपार्डी, विवेक साळुंखे, सागर गायकवाड, रोहित पुजारी हे एकमेकांचे मित्र आहेत। हनुमान जयंती दिवशी किरकोळ कारणातून प्रथमेश कोपार्डे आणि वेदांत लोखंडे यांच्यात वाद झाला होता। हा वाद मिटवण्यासाठी अवधूत ढवळे, वेदांत लोखंडे, मोहसिन लोकापुरे, सकलेन मोमीन हे चौघे शनिवारी रात्री पोवार मळ्यात गेले होते। त्यावेळी प्रथमेश कोपार्डे यानं लोखंडी एडक्यानं ढवळेवर वार केल्यानं तो गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पेठ वडगावमधून काही जनावरं एका टेम्पोतून कर्नाटक राज्यात नेली जात होती। याबाबतची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी हा टेम्पो उजाळेवाडी इथं पकडला। सोमवारी सकाळी 9:30 वाजता पकडलेला टेम्पो गोकुळशिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। या टेम्पोतून खिलार जातीचे सुमारे 1,20,000 रुपये किमतीचे 4 बैल आणि 30,000 रुपये किमतीचा मुरा जातीचा रेडा यांची वाहतूक केली जात होती। ही जनावरं कत्तलखान्यात नेली जात असल्याचा संशय आहे। पोलिसांनी 5ही जनावरांसह सुमारे 1 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अतिक्रमण हटवण्यासाठी इचलकरंजी महापालिकेनं आजपासून विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत राजवाडा चौकापासून कोल्हापूर नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढताना काही दुकानदारांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली, पण प्रशासनानं त्याला न जुमानता अतिक्रमण हटवलं। या मोहिमेत गटारीवरील बांधकाम आणि दुकानांचे फलक काढण्यात आले। कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण हटवणार असं इचलकरंजी महापालिकेनं जाहीर केल्यानं काही जणांनी स्वतःहून आपलं अतिक्रमण काढून घेतलंय। संपूर्ण शहर अतिक्रमण मुक्त होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचं महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापुरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत। शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका मोहीम राबवते, मात्र काही दिवसानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होतं असा आजवरचा अनुभव आहे। दरम्यान सदर बाजार परिसरात झालेली अतिक्रमण हटवण्यासाठी आज महापालिकेनं कारवाई केली। जेसीबीसह महापालिकेचे कर्मचारी सदर बाजार चौकात पोहोचले आणि अतिक्रमण काढायला सुरुवात केली। राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजजवळील अतिक्रमित 2 झोपड्या आणि 1 सिमेंटचा कठडा जमीनदोस्त करण्यात आला।